श्री संत ज्ञानराज आश्रम द्वारा श्री क्षेत्र गांगेश्वर ते श्री क्षेत्र राज पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे धुळ्यात कानादेश वारकरी सेवा मंडळ तर्फे भव्य स्वागत। श्री क्षेत्र गांगेश्वर ते श्री क्षेत्र राज पंढरपूर पायी दिंडीचे धुळ्यात आज दुपारी आगमन झाले। धुळे शहरातील कानादेश वारकरी सेवा मंडळाच्या 5व्या गल्लीत असलेल्या कार्यालय या ठिकाणी सर्व वारकऱ्यांचे भव्य असे स्वागत करण्यात आले। त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला। तर सदर पायी दिंडी ही 6 जून ते 3 जुलै असा 28 दिवसांचा प्रवास असून आज धुळ्यात आगमन झाल्यानंतर भव्य स्वागत करण्यात आले। यावेळी जनार्दन स्वामी यांची दिंडी बोरीस येथून निघाली। सोबत खुमानसिंग महाराजांचे उत्तराधिकारी दिलीप महाराज सोपान महाराज यांचे या ठिकाणी धुळ्यात स्वागत करण्यात आले। तर या प्रसंगी या ठिकाणी कानादेश वारकरी सेवा मंडळाचे सचिव सुनील भाऊ वाघ, डॉक्टर BL पाटील, प्रकाश विभांडिक, कांतीलाल सोनार, राजेंद्र पाटील, किरण माडी, महिला वारकरी मंडळ अध्यक्ष शोभाताई खैरनार आदींच्या उपस्थितीत या ठिकाणी या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व वारकरींचे स्वागत करण्यात आले। त्यांना या ठिकाणी फराळ चहा पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली। तर फराळ चहा पाणी घेतल्यानंतर या ठिकाणी सदर दिंडी धुळ्याहून पंढरपूरकडे प्रस्थान झाले। संत पूजा संत पूजा यानी केली, संत पूजा यानी केली, संत पूजा यानी केली। बाराया माझ्या तुको बाराया संत ज्ञानराज आश्रम द्वारा आयोजित श्री क्षेत्र गांगेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर या दिंडी सोहळ्याचं आगमन आज धुळे शहरात मोठ्या उत्साहात या ठिकाणी करण्यात आलं। परमपूजनीय संत तुळशी बाबा यांच्या प्रेरणेनं आणि त्यांच्या संकल्पनेतनं गेली अनेक वर्ष हा दिंडी सोहळा अविरत सुरू आहे। या दिंडी सोहळ्याचे संस्थापक हरिभक्त परम श्रद्धेय जनार्दन स्वामी महाराज यांच्या नेतृत्वाखाली असंख्य वारकऱ्यांचं गांगेश्वर ते पंढरपूर हा दिंडी सोहळा गेली अनेक वर्ष सुरू आहे। या दिंडी सोहळ्याचं 6 तारखेला प्रस्थान गांगेश्वरहून झालं आणि 3 जुलैला आषाढी एकादशीच्या पूर्वी ही दिंडी सोहळा पंढरपूरला पोचेल। अनेक मुक्काम दर मुक्काम करत या सर्व वारकरी बंधू भगिनींचं परम भक्तांचा हा आनंदमय सोहळा 3 जुलैला पंढरपूरला पोचेल आणि त्यानंतर आषाढी एकादशीचा पुण्य सोहळा हे सर्व वारकरी त्या ठिकाणी अनुभवतील। या धुळे महानगरीचं भाग्य आहे की असे संत महंत कीर्तनकार परमपूजनीय विठ्ठलबुवा चौधरी उर्फ मोठे बाबा नतुशी बाबांनी निर्माण केलेला वसा सातत्याने पुढे घेऊन ते जात आहेत। आज वयोवृद्ध अवस्थेत असलेले परंतु परमार्थाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण आयुष्य ज्यांनी या वारकरी संप्रदायासाठी अर्पण केलं, नुकताच त्यांना
कानादेश वारकरी सेवा मंडळाचा ज्येष्ठ वारकरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं ते हरिभक्तपरायण परम श्रद्धेय जनार्दनजी स्वामी महाराज, परमपूजनीय दिलीप महाराज, परमपूजनीय अरुण महाराज आणि त्यांचे सर्व सहकारी आज या ठिकाणी कानादेश वारकरी सेवा मंडळाच्या कार्यालयात येऊन या ठिकाणी त्यांनी संपर्क केला आणि आज धुळे महानगरीत कानादेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचं भव्य असं स्वागत करण्यात आलेलं आहे. या दिंडी सोहळ्यासाठी धुळे शहरातनं अनेक लोकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. कानादेश वारकरी सेवा मंडळाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा. वाटचालीत जे काही अडचणी अडथळे येतील त्याला कानादेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने आम्ही परिपूर्ण सहकार्य करू आणि असाच कृपा आशीर्वाद परमपूजनीय श्रद्धेय जनार्दन स्वामी आणि सर्व दिलीप महाराज असतील, अरुण महाराज असतील, यांनी मानसिंग महाराज असतील, यांनी कायमस्वरूपी आमच्या पाठीशी आपला आशीर्वादाचा हात कायम ठेवावा आणि पांडुरंगाला आमच्याही वतीनं त्या ठिकाणी साष्टांग दंडवत सांगावा आणि येणारा काळ शेतकऱ्यांसाठी, नागरिकांसाठी, बंधुभगिनींसाठी जी निरोगीमय अत्यंत चांगला पद्धतीचा काळ पांडुरंग आपल्या सर्वांच्या नशिबी आणो अशी भक्तिभावपणे या ठिकाणी प्रार्थना करतो आणि दिंडी सोहळ्याला कानादेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो.